मित्रांनो, आरबीआयने रेट अनचेंज ठेवलेला आहे, पण जीडीपी फोरकास्ट हा कट केलेला आहे. राजेश एक्सपोर्टने 15 लाख करोडचं फेक रिटर्न दाखवलं आणि एलआयसीचे 1,000 करोड पेक्षाही जास्त पैसे त्यामध्ये अडकलेले आहेत. ओलाची व्हॅल्युएशन ही 99% घसरलेली आहे आणि गुगलने $85 बिलियन रेज केलेले आहेत. तर मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. मित्रांनो, या बातम्या टीव्हीवर नक्कीच येणार नाहीत, पण तुमच्या पैशांवर याचा थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे ह्या न्यूज नक्की शेवटपर्यंत ऐका. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. मित्रांनो, पहिली बिझनेस न्यूज आहे आरबीआयने रेपो रेट हा 5.25% अनचेंज ठेवलेला आहे. मित्रांनो, आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केलं आहे की रेपो रेट हा 5.25% असा अनचेंज राहील. म्हणजे तुमचे होम लोन, कार लोन, बिझनेस ईएमआय आता तरी वाढणार नाहीत. परंतु आरबीआयने फायनान्शियल इयर 27चा जीडीपी ग्रोथ फोरकास्ट हा 6.9% 6.7% आणलेला आहे. याचा अर्थ मित्रांनो, इंडियाची इकॉनॉमिक ग्रोथ मंदावण्याची शक्यता आहे. आरबीआयने हे मान्य केलेलं आहे. इन्फ्लेशन फोरकास्ट हा 5.1% नेलेला आहे. म्हणजे महागाई अजूनही चिंतेचा विषय आहे. इराण वॉर, सप्लाय चेन डिस्टर्बशन आणि मान्सून अनसर्टेनिटी हे 3 रिस्क आरबीआयने स्पष्टपणे सांगितलेले आहे आणि त्याचमुळे सेन्सेक्स हा शुक्रवारी 117 पॉइंट्स खाली बंद झालाय. तसंच मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे राजेश एक्सपोर्ट बद्दल. तर मित्रांनो, ही न्यूज ऐकून तुमचा थरकाप उडणार आहे. सेबीने इंडियाच्या सर्वात मोठ्या गोल्ड प्रोसेसर राजन एक्सपोर्टवर फायनान्शियल इयर 21 ते फायनान्शियल इयर 25 या 5 वर्षामध्ये 15.15 लाख करोड म्हणजे $158 बिलियन फेक रेव्हेन्यू दाखवल्याचा आरोप केलेला आहे. हे त्यांच्या एकूण रिपोर्टेड रेव्हेन्यूच्या जवळपास सुद्धा नाही. सेबीने प्रमोटर आणि सीईओ राजेश मेहता यांच्या सिक्युरिटीज मध्ये ट्रेडिंगवर बंदी घातली असून 109 पानाचा इंटरिम ऑर्डर जाहीर केलेला आहे. आता धक्का देणारी गोष्ट म्हणजे एलआयसीने या कंपनीमध्ये 10.8% स्टेक ठेवलेला आहे. म्हणजे तुमच्या एलआयसी पॉलिसीच्या पैशातून गुंतवणूक केलेली हजारो करोड रुपये आता प्रश्नात आहेत आणि काँग्रेसने यावरती संसदमध्ये आवाज उठवलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, राजेश एक्सपोर्ट ही कंपनी तुम्ही सध्या अवॉइड करा. सेबी ऑर्डर मध्ये कंपनी असताना कधीच इन्व्हेस्टमेंट करू नये. मित्रांनो, आज संडे आहे आणि तरीही संडेच्या दिवशी सुद्धा मी तुमच्यापर्यंत न्यूज पोहोचवत आहे. मित्रांनो, रोज न्यूज कलेक्ट करणे, ते रेकॉर्ड करणे आणि तुमच्यापर्यंत आणणे यामध्ये खूप एफर्ट्स लागतात आणि मला मोटिवेशन तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करसाल. आणि आज संडे आहे तर व्हिडिओ हा नक्कीच तुमच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये आपल्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा. त्यामुळे व्हिडिओला सुद्धा रीच भेटेल आणि मला अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज रोज रेकॉर्ड करायला मोटिवेशन भेटेल. तर नक्की मित्रांनो, आज तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायचा आहे. चला तर मग न्यूज कंटिन्यू करूया. पुढची न्यूज आहे ईडीने झेप्टोला परिमॅच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी बोलवलेला आहे. मित्रांनो, आयपीओच्या उंबरठ्यावर असलेल्या झेप्टोला इन्फॉर्मेशन डायरेक्टरेटने परिमॅच या बॅन ऑफशोर बेटिंग प्लॅटफॉर्मच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नोटीस पाठवलेली आहे. चौकशी अशी आहे की झेप्टो ॲपवर परिमॅचच्या प्रोमोशनल बॅनर्स दाखवल्या गेल्या आणि त्यांच्या ग्रोसरी डिलिव्हरीमध्ये परिमॅचचे फिजिकल फ्लायर्स पॅक करून कस्टमर्सच्या घरी पोहोचवले गेले. ईडीच्या या ताज्या ॲक्शनमध्ये 1.56 करोड सीज आणि 3.8 करोड अकाउंट्स फ्रोझन झाले असून परिमॅचने 3,000 करोडहूनही अधिक अॅन्युअल रेव्हेन्यू दाखवलेला आहे. झेप्टो म्हणतं की हे एका थर्ड पार्टी मीडिया एजन्सीचं काम होतं आणि त्यांची कोणतीही थेट भूमिका नव्हती. पण आयपीओच्या आधी हा लीगल क्लाउड इन्व्हेस्टर्ससाठी कन्सर्न आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे आयसीआयसीआय बद्दल. तर मित्रांनो, इंडियाच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँक आयसीआयसीआय बँकला सेबीने वॉर्निंग लेटर पाठवलं कारण त्यांना एका फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टरला व्हॉलंटरी रिटेन्शन रूट म्हणजे VRR लॉक इन पिरियड पूर्ण होण्याआधीच पैसे रिपॅट्रिएट म्हणजेच परत पाठवून दिले. हे आरबीआय मास्टर डायरेक्शन आणि सेबी एफआय रेग्युलेशनचं उल्लंघन आहे. आयसीआयसीआय बँकने 3 जून रोजी स्टॉक एक्सचेंजला डिस्क्लोज केलं आणि सांगितलं की हा इनॲडव्हर्टेंट इंटरनल डिले होता आणि बँकच्या फायनान्शियल्सवर काहीही मटेरियल इम्पॅक्ट नाही. पण एका अशा बँककडून जिथे गव्हर्नन्स स्टँडर्ड सर्वोच्च असायला हवेत हे रेग्युलेटरी वॉर्निंग येणं
हे इन्व्हेस्टर्ससाठी रेड फ्लॅग आहे. तसे मित्रांनो आयसीआयसीआय बँकने हे स्वतःहून डिस्क्लोज केलेलं आहे आणि हे ट्रान्सपरन्सीचं एक चांगलं साईन आहे. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी बँक खरंच चांगली आहे, पण रेग्युलेटरी ऍक्शन तुम्ही नक्कीच ट्रॅक करत राहा. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे एचडीएफसी बँक बद्दल. तर मित्रांनो इंडियाच्या सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँक एचडीएफसी बँकने त्यांच्या सर्व एक्सटर्नल डायरेक्ट सेलिंग एजंट्स आणि बिझनेस करस्पॉन्डंट आणि बिझनेस फॅसिलिटेटर्सना एक अधिकृत सर्क्युलर पाठवलं असून त्यात स्पष्ट सांगितलं आहे की 1 जुलैपासून गव्हर्नमेंट बॉडीजकडून एफडी, सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट फंड मोबिलाइज करायचे नाहीत आणि असे केल्यास कोणतेही कमिशन दिली जाणार नाही. एचडीएफसी बँकने 31 मार्च 2026 पर्यंत देशभरात 9,689 ब्रांचेस उघडल्या असून ते म्हणतात आता गव्हर्नमेंट बिझनेस थेट इन हाऊस टर्म्स हँडल करतील. रिसेंट गव्हर्नन्स कन्सर्नच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय बाहेरील एजंट्सकडून होणारी रिस्क कमी करण्यासाठी आहे. मित्रांनो एचडीएफसी बँकची ब्रांच नेटवर्क ही 9,689 वर पोहोचली आहे. ही त्यांची स्ट्रेंथ मानायला हवी. लॉंग टर्म मध्ये एचडीएफसी बँक इंडियाचा सर्वात स्ट्रॉंग बँकिंग फ्रँचायझी राहणार आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे इंडसलँड बँक बद्दल. तर इंडसलँड बँकच्या गोंधळाची खरी खोली आता समजते. पीडब्ल्यूसीने केलेल्या रिव्ह्यू मध्ये उघड झालं आहे की बँकच्या ट्रेजरीच्या बॅक ऑफिस स्टाफने ट्रेडिंग लॉसेस लपवण्यासाठी 2,201 करोडचे अनऑथराइज मॅन्युअल अकाउंटिंग एंट्रीज केले आणि त्यामुळे बँकचे प्रॉफिट हे 1,817.58 करोडनी ओव्हरस्टेटेड दाखवले गेले. म्हणजे बँकने जेवढा प्रॉफिट दाखवला तो खरा नव्हता. याशिवाय फॉरेक्स फॉरवर्ड क्रॉस करन्सी स्वॅप मध्ये 121 करोडहून अधिकचे अनरिअलाइज लॉसेस लपवले गेलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो गव्हर्नन्सने क्लीन असलेले बँक्सच तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी चूज करत जावा. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे स्टेबल मनी बद्दल. तर पिक एक्सयूव्ही बॅक फिनटेक स्टार्टअप स्टेबल मनी जी म्युच्युअल फंड, एफडी आणि बॉन्ड्स डिस्ट्रीब्युशन करते, तिला असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्सने म्हणजेच AMFI ने 21 मे ते 26 नोव्हेंबर 2026 पर्यंत म्हणजे 6 महिने म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन सस्पेंड केलं आहे. स्टेबल मनीवर जर SIP प्रोसेस करणाऱ्या हजारो युजर्सना एजंट कोड रिस्ट्रिक्टेड असा मेसेज येऊ लागला आहे आणि त्यांची SIP फेल्ड होऊ लागले आहे. AMFI ने स्पेसिफिक व्हॅल्युएशन पब्लिक केले नाहीत, पण चालू रेग्युलेटरी रिव्ह्यू मध्ये फिन्झर ऑपरेशनवर आक्षेप घेतलेले आहे. जर तुमचं स्टेबल मनीवरती अकाउंट असेल तर SIP दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती शिफ्ट नक्की करा. त्यामुळे मित्रांनो फिनटेक डिस्ट्रीब्युटर निवडताना AMFI ARN नक्की चेक करा. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज येत आहे की भारतीय लोक सेव्हिंग अकाउंट सोडून FD मध्ये पैसे ठेवत आहे. RBIच्या ताज्या रिपोर्टनुसार भारतातले सामान्य लोक आता सेव्हिंग अकाउंट मधले पैसे काढून फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवत आहेत. कारण रेपो रेट हा 5.25% असल्यामुळे बँक्स आता FD वर 7 ते 8% इंटरेस्ट देत आहेत आणि सेव्हिंग अकाउंट्स वरती फक्त 2.5 ते 4% मिळत आहे. हे एक स्मार्ट फायनान्शियल मूव्ह आहे, पण यामुळे बँक्सचे कासा रेशो म्हणजे चीप डिपॉझिट कमी होत आहे आणि बँक्सना कॉस्ट ऑफ फंड्स वाढत आहे. सध्या डिपॉझिट इन्शुरन्स हा 5 लाख पर बँक आहे, पण सरकारने 7.5 लाख पर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे, जेणेकरून मिडल क्लास सेव्हर्सला अधिक प्रोटेक्शन मिळेल. मित्रांनो FD मध्ये पैसे ठेवताना एका बँकमध्ये 5 लाख पेक्षा जास्त पैसे ठेवू नका. डिपॉझिट इन्शुरन्स लिमिट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे फिजिक्सवाला बद्दल. तर इंडियाच्या सर्वात पॉप्युलर एडटेक कंपनी फिजिक्सवालाने एक महत्वाचा यू टर्न घेतलेला आहे. त्यांनी आपल्या होली ओन सबसिडरी फिन्स फायनान्स मध्ये 120 करोड गुंतवणूक डायरेक्ट स्टुडंट लेंडिंग करण्याचा प्लॅन केला होता, पण को फाउंडर प्रतीक महेश्वरीने पार्टनर्स आणि स्टेक होल्डर्सच्या फीडबॅक नंतर हा प्लॅन रोल बॅक केला आहे. आता फिजिक्सवाला रेग्युलेटेड NBFC सोबत पार्टनरशिप करून स्टुडंट्सना एज्युकेशन लोन देणार आहे. म्हणजे फिजिक्सवाला पैसे उधार देणार नाही, पण त्यांना NBFC कडे रेफर करणार. हा निर्णय बाजाराला खूप आवडला आणि फिजिक्सवालाच्या अनलिस्टेड शेअरमध्ये 15% जंप झाली. त्यामुळे एडटेक प्लस NBFC पार्टनरशिप मॉडेल मिळून प्रॉफिटेबल पाथ त्यांना भेटलेला आहे. फिजिक्सवाला IPO आल्यावर बिझनेस मॉडेल मध्ये हा स्मार्ट पिव्होट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे लेन्सकार्ट बद्दल. तर जपानी इन्व्हेस्टमेंट जायंट सॉफ्टबँकने इंडियाच्या IVR स्टार्टअप लेन्सकार्ट मधल्या आपल्या शेअर्स $2,873 करोड म्हणजे सुमारे $345 मिलियन ब्लॉक डील मध्ये विकले आहेत आणि हे लॉक इन पिरियड एक्सपायर झाल्यावर लगेच केले.
मित्रांनो, सॉफ्ट बँक हा पहिला नाही, ते आधी मिशो, पॉलिसी बाजार, पेटीएममधूनही पैसे काढत आहेत. लेन्सकार्ट फायनान्शियल सर्व्हिस मध्ये ग्रोथ ट्रॅकवर आहे आणि त्यांनी पूर्वी $4.5 बिलियन व्हॅल्युएशन मिळवली होती. सॉफ्ट बँकने सेल केलं म्हणजे स्टॉक बॅड नाही. मोठे फंड्स प्रॉफिट बुकिंग करतात आणि हे स्वाभाविक आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ओला व्हॅल्युएशन बद्दल. तर कॅब बुकिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या ओलाची कहाणी इंडियाच्या स्टार्टअप वर्ल्ड मधली सर्वात मोठी वॉर्निंग स्टोरी बनली आहे. युएस असेट मॅनेजर वेनगार्डने ओला कन्झ्युमरची व्हॅल्युएशन $70.3 मिलियन म्हणजे 585 करोडवर मार्कडाऊन केली आहे, जे त्याच्या पीक व्हॅल्युएशनच्या 90% कमी आहे. वेनगार्डने 2015 मध्ये $51.7 मिलियन गुंतवले होते, तेव्हा ओलाची व्हॅल्युएशन ही $5 बिलियन एवढी होती. आता 11 वर्षात ती 99% घसरली आहे. फायनान्शियल 25 मध्ये रेव्हेन्यू 42% खाली आला. लॉसेस 662 करोडवर गेला. उबर आणि रॅपिडो यांच्याशी कॉम्पिटिशन मध्ये ओला खूप जास्त आता मागे पडत आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे कुकू FM बद्दल. तर मराठी, हिंदी, तमिळ मध्ये ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट देणारी कुकू FM आणि शॉर्ट ड्रामा प्लॅटफॉर्म कुकू टीव्ही यांच्या पॅरेंट कंपनी कुकू टेक्नॉलॉजीजने सेबीकडे कॉन्फिडेन्शियल DRHP फाईल केला असून 3,500 करोड रेज करण्याचा आणि 15,000 करोड म्हणजे $1.8 बिलियन व्हॅल्युएशन टार्गेट केली आहे. कुकू FM ची रेव्हेन्यू फायनान्शियल 26 मध्ये 1,400 करोडवर पोहोचली. मागच्या वर्षीच्या 240 करोडपेक्षा ही 7 पटीने जास्त आहे. कुकू टीव्हीने दर महिन्याला 150 प्लस ओरिजिनल मायक्रो ड्रामा शोज रिलीज केले आणि 20 करोड डाउनलोड्स त्यांनी क्रॉस केलेले आहेत. हे अर्थातच इंडियाच्या विमॅक्युलर कंटेंट इकॉनॉमीचं सर्वात मोठं बेट आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे वेव्ज OTT बद्दल. तर प्रसार भारतीने लॉन्च केलेल्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म जो पूर्णपणे फ्री आहे, त्याने लॉन्चच्या फक्त 2 वर्षांमध्ये नोव्हेंबर 24 पासून आता 1 करोड रेजिस्टर्ड युजर्स ओलांडलेले आहेत. वेव्सवर 24,000 प्लस कंटेंट टायटल्स आहेत. त्यातच 15,000हून जास्त अवर्स प्रोग्रामिंग आणि 140 प्लस लाईव्ह टीव्ही चॅनल्स आहेत. तसेच 200 प्लस रेडिओ सर्व्हिसेस आहेत, ते पण सगळं फ्रीमध्ये. 130 प्लस देशांत अवेलेबल आहे आणि त्यांचं टार्गेट आहे मार्च 2027 पर्यंत 2 करोड युजर्स हे अचीव करण्याचं. हे सरकारचं नेटफ्लिक्स आणि युट्यूबला चॅलेंज देण्याचा प्रयत्न आहे. आणि अर्थातच मित्रांनो, रुरल इंडियामध्ये याचा खूप मोठा इम्पॅक्ट येऊ शकतो. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे गव्हर्नमेंटच्या 20,000 करोडच्या मिलिटरी ड्रोन प्लॅन बद्दल. तर मित्रांनो, ऑपरेशन सिंदूर नंतर भारत सरकारने डिफेन्समध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 20,000 करोड म्हणजे $2.4 बिलियन मिलिटरी ड्रोन प्रोक्युरमेंट प्रोग्राम आणलेला आहे आणि हे सगळं ड्रोन्स इंडियन कंपनीजकडून खरेदी केले जाणार. ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट स्मिथ शाह यांनी सांगितलं की डिलिव्हरीज पुढच्या 18 ते 24 महिन्यांमध्ये सुरू होतील. पाकिस्तान सोबतच्या कन्फ्रंटेशनमध्ये दोन्ही बाजूंनी ड्रोन्सचा मोठ्या प्रमाणात वापर झाला होता. त्यातून धडा घेऊन इंडियानं स्वतःचं ड्रोन आर्सेनल तयार करतोय. हे इंडियाच्या मेक इन इंडिया डिफेन्स सेक्टरसाठी डिकेडल ऑपॉर्च्युनिटी आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे गुगल बद्दल. तर गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने जगात सर्वात मोठा इक्विटी कॅपिटल रेज केलेला आहे. $84.75 बिलियन म्हणजे 7 लाख कोटीपेक्षा जास्त त्यांनी रेज केलेलं आहे. पहिलं $45 बिलियन ऑफरिंग इतकं ओव्हर सबस्क्रिप्शन झालं की टार्गेट $40 बिलियन वरून ते $45 बिलियन झालं आणि आता पुढच्या क्वार्टरमध्ये आणखी $40 बिलियन रेज होणार आहे. बर्कशायर हॅथवेने $10 बिलियन प्रायव्हेट प्लेसमेंटमध्ये गुंतवणूक केलेली आहे. वॉर्नर बफेटने गुगलवर बेट लावलेला आहे. हे सगळे पैसे गुगलच्या AI इन्फ्रास्ट्रक्चर, डेटा सेंटर आणि कम्प्यूट कॅपॅसिटीसाठी वापरले जाणार आहे. तसंच मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ॲपल बद्दल. तर इंडियाच्या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे CCIने ॲपलवरती ॲप स्टोअरच्या अँटी कॉम्पिटेटिव्ह प्रॅक्टिस बद्दल 2021 पासून चौकशी सुरू केली होती आणि आता ॲपलने इंडियाच्या स्पेसिफिक फायनान्शियल डेटा 25 जून पर्यंत सबमिट करण्यास ॲग्री केलेला आहे. CCIने मित्रांनो 2024 मध्ये सिद्ध केलं की ॲपलचं ॲप स्टोअर एक अनअवॉइडेबल ट्रेडिंग पार्टनर आहे आणि त्यांच्या इन ॲप बिलिंग मॅन्डेट अँटी कॉम्पिटेटिव्ह आहे. ॲपलला
15 ते 30% कमिशन बंद करावी लागेल का, हे आता 15 जुलै नंतर CCIच्या फायनल रिझल्ट नंतर समजेल. त्यामुळे मित्रांनो, ॲपलचे CCI फाईन झाली तर इंडियन ॲप डेव्हलपर्सना कमिशन कमी होऊ शकतं. स्टार्टअप इकोसिस्टीम पॉझिटिव्ह आहे आणि इंडियन ॲप स्टॉक्स लाईक इन्फोएज, झोमॅटो यांना नक्कीच बेनिफिट होऊ शकतं. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ONDC बद्दल. तर मित्रांनो, इंडियाचं ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स म्हणजे ONDC जे Amazon आणि फ्लिपकार्टला चॅलेंज देण्यासाठी सरकारने तयार केलं आहे, त्याने ONDC 2.0 साठी 430 करोड रेस केले आहेत आणि इन्व्हेस्टर्समध्ये सगळे आलेले आहेत. SBIने 60 करोड दिले, तर जोहोने 70 करोड, उबरने 60 करोड दिलेत, पेटीएमने सुद्धा 60 करोड, तसेच अमूलने सुद्धा 30 करोड दिलेले आहेत. हे पैसे AI लेड कॉमर्स, डिजी कॅटलॉग आणि स्मॉल सेलर डिजिटल ऑनबोर्डिंगसाठी वापरले जातील. ONDC वर सध्या ग्रोसरी, फूड, ट्रॅव्हल, हेल्थकेअर सगळं अवेलेबल आहे आणि Amazon, फ्लिपकार्ट ड्युओपॉली तोडण्याचं हे इंडियाचा सर्वात मोठा प्रयत्न आहे. तर मित्रांनो, लास्ट न्यूज आहे शेअर मार्केट बद्दल. तर मित्रांनो, शुक्रवारी सेन्सेक्स हा 117 पॉईंट्सनी खाली म्हणजे 74,243 वर बंद झाला आणि निफ्टी 50 पण 49.85 पॉईंट्स खाली म्हणजे 23,367 वरती आलेला आहे. निफ्टी 23,400च्या खाली गेलेला आहे. RBIने रेट अनचेंज ठेवलं, पण GDP फोरकास्ट हा 6.6% कट केला आणि इन्फ्लेशन 5.1% वाढवल्यामुळे इन्व्हेस्टर सेंटिमेंट निगेटिव्ह झालेला आहे. IT स्टॉक्स आणि मेटल स्टॉक्समध्ये सर्वाधिक सेलिंग झाली, पण हेल्थकेअर स्टॉक्स हे शुक्रवारी ग्रीन राहिलेले आहेत. FI सेलिंग अजूनही सुरू असून DISने मार्केटला खाली आणण्यापासून वाचवलेला आहे. आठवड्याचा शेवट अनसर्टेन नोटवर नक्की झालेला आहे. मित्रांनो, हा निफ्टीसाठी इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे. उद्याच्या ग्लोबल क्यूज, इराण US जॉब्स डेटा वर मार्केट डिरेक्शन ठरणार आहे आणि SIP इन्व्हेस्टर्सनी नक्कीच पॅनिक व्हायचं नाहीये आणि त्यांनी त्यांची SIP ही कंटिन्यू करायची आहे. मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला न्यूज कशा वाटल्या ह्या मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.